इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आबा भरणेत भरणेवाडीचे. आबा, काय सांगाल? आयोजकांनी सुंदर असं मैदान घेतलं, अशोक केसरी. 29 आणि 30 डिसेंबरला हे मैदान संपन्न होणार आहे, तर काय सांगाल? एवढंच आयोजकांनी सांगेन की काजळची ही जुनी फाटी आहे. त्या फाटीवर प्रत्येक मैदानाचे नामिके झाले, तिथे कुठल्याही बैलगाडी मालकाला अन्याय झाला नाही आणि वासरांना पायाजोगी राहणार ती. एवढंच सांगेन की ऑनलाईन लवकर करून घ्यावी, आयोजकाला सहकार्य करावे. एवढ्या मोठ्या रकमेची पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यामध्ये बैलगाडी शर्यत होती. 2 दिवस तीच रक्कम आहे, एकसारखी रक्कम असणार आहे, तर सर्वसामान्य बैलगाडी मालकाला एक सुवर्ण संधी आहे का? सुवर्ण संधी आहे बैलगाडी मालकांना. आणि मोठ्या रकमेचं बक्षीस हे पहिलेच आमच्या तालुक्यात मोठं मैदान होतं आणि ह्या मैदानात कोणाही कसलाही अन्याय होणार नाही. जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेले नियम अटीत त्याच पद्धतीने हे सगळं मैदान पार पडेल. त्याच पद्धतीने मैदान पार पडेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे. सुरक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? सुरक्षा दृष्टीने अशी व्यवस्थित तयारी केली आहे की जेणेकरून कुठल्याही अडचणी येणार नाही. फक्त प्रेक्षक वर्गांना एवढीच विनंती आहे की आपापल्या जबाबदारीवर मैदान पार पाडावे, म्हणजे बघावे. महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या रकमेचं पहिल्यांदाच मैदान होतंय. 2 दिवस बैलगाडी शर्यतीचा थरार रांगणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी खाद्य विक्रेते येणार आहेत, प्रेक्षक येणार आहे, बघ्यांची गर्दी होणार आहे, तर सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित करण्यात येणार आहे. सगळे मॅच व्यवस्थित करण्यात येणार आहे.